क्यों मेरी चाहतों से पर्दा करना है मना, राजना वे राजना। क्यों मेरी चाहतों से पर्दा करना है मना, राजना वे राजना। तुम्ही जर तो फ्रीमध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे। सर्व एडिटिंग तुम्हाला आपण हेडमध्ये सांगितलेलं। आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। असे तुम्हाला ट्रेंडिंग टॉपिकवरती टोटल आपल्या चॅनलवरती मिळून जातील। आता तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी सिम्पली कॅपकट ते ओपन करायचं आहे। कॅपकट तुम्ही ते ओपन केल्यानंतर सिम्पली ते न्यू प्रोजेक्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि आपला जो बीटमॉप व्हिडिओ आहे इथून सिलेक्ट करून इथून ॲड करायचा आहे। बीटमॉप व्हिडिओ इथे ॲड केल्यानंतर त्याच व्हिडिओवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। खाली थोडे ते स्क्रोल केल्यानंतर इथं मग एक्स्ट्रॅक्ट कोडचं एक ऑप्शन मिळून जाईल। सिम्पली त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे। त्याच्यानंतर हा जो बीटमॉप व्हिडिओ आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि ह्या बीटमॉप व्हिडिओमध्ये आपण बीट दिले आहेत 1 2 3 अशा बीट आहेत। तर ह्या ज्या बीट आहेत जिथून चेंज होतील तिथून हा जो व्हिडिओ इथून स्प्लिट करायचा। पहिली बीट पाहिजे तर कुठे चेंज होत आहे, थोडं पुढं स्क्रोल केल्यानंतर इथून ही बीट अशा इथून चेंज होत आहे। तर ह्याच व्हिडिओवरती क्लिक केल्यानंतर पहिला ऑप्शन स्प्लिटचा आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। ह्याच्या पुढची बीट पाहिजे कुठे चेंज होत आहे, तर थोडं पुढं आल्यानंतर इथून ही बीट चेंज होते। ह्याच व्हिडिओवरती क्लिक करून पहिला ऑप्शन स्प्लिटचा आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे हा जो व्हिडिओ तो शोच्या बीटमार्कमध्ये तुम्हाला कट करत न्यायचा आहे। तर सिम्पली आपण कट करून घेऊया अशा प्रकारे। तर इथून हे सर्व भाग कट केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, सिम्पली ह्या जे व्हिडिओचे ना वेगवेगळे भाग इथून होऊन जातील। तर सिम्पली आपले आता वेगवेगळे भाग झाले, त्यामध्ये आता आपल्याला इथून वेगवेगळे इथून फोटो ॲड करायचे एकाच माणसाचे। तर सिम्पली ना आपल्याला हा जो पहिला भाग झाला आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर खाली थोडं स्क्रोल केल्यानंतर प्लेचं ऑप्शन एक मिळून जाईल। सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे, तुमचा जो फोटो असेल इथून सिलेक्ट करून इथून ॲड करायचा आहे। तर सिम्पली आपण एक इथून फोटो सिलेक्ट करूया आणि 2 बटन इथून सिलेक्ट करायचं आहे, ठीक आहे। अशा प्रकारे सेम परत दुसऱ्या बीटपाशी यायचं, रिप्लेसच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि तुमचा जो इथे फोटो असेल इथून ॲड करून द्यायचा अशा, ठीक आहे। तर इथं आपण हा फोटो इथून ॲड करून घेऊया अशा प्रकारे दुसरा इथून। तर इथून हा फोटो ॲड केल्यानंतर 2 बटन इथून सेट करूया आणि मध्यभागी आणून ठेवायचा अशा, ठीक आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला सर्व फोटो इथून ॲड करून घ्यायचे शेवटच्या बीटमार्कपर्यंत। तर आता इथून सर्व फोटो इथून ॲड केल्यानंतर आता आपल्या इथे ना की द्यायची फोटोला। तर ती कशी द्यायची मी तुम्हाला इथे सांगतो, तर थोडे ते समजून घ्यायचं, ठीक आहे। कीचा विषय आहे तर तो तुम्हाला इथे समजायचा थोडा। तर सिम्पली आपल्या की देण्यासाठी ह्या फोटोवरती क्लिक केल्यानंतर हे जो आहे ना प्लेच्या शेजारी हा जो कीचा ऑप्शन आहे म्हणजे बटन आहे त्यावरती सिम्पली टॅप करायचे, ते की लागून जाईल। त्याच्यानंतर ह्याच फोटोच्या शेवटला ते की द्यायची। अशिवाय 2 की झाल्यानंतर पहिली की कशी यायची सिम्पली फोटो झूम करायचा आहे। तर इथे बघू शकता की आपला फोटो इथून म्हणजे ॲनिमेशन बसून गेलं आहे झूमचं, ठीक आहे। त्याच्यानंतर सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, आता इथे आपण दुसऱ्या फोटोला पण सेम प्रोसेस करायची, फक्त इथे आपण पहिल्या कीला आहे ना झूम केला आहे फोटो आणि इथे आपल्याला काय करायचं दुसऱ्या फोटोला पहिल्या की तशी ठेवायची आणि दुसऱ्या कीला आपल्याला आहे ना फोटो अशिवाय झूम करायचा आहे, ठीक आहे। म्हणजे इथं झूम इन झूम आउटचं जो फिड आहे इथून मिळून जाईल अशिवाय, ठीक आहे। अशिवाय इथून आणि इथून अशिवाय, ठीक आहे। आता तुम्हाला दुसरी एक आपण की दिली यामध्ये, तर ती कशी द्यायची तुम्हाला इथे सांगतो। तर मी पुढचे फोटो नाही ॲड केले त्याच्यामुळे ह्याच फोटोला सांगतो तुम्हाला, ठीक आहे। तर इथून आपल्या दुसरी जी की ना आपण ती लेफ्ट आणि राईट दिली, ठीक आहे। ती कशी द्यायची, सिम्पली की अशिवाय 2 देऊन घ्यायच्यात। इथे 2 की दिल्यानंतर पहिली की बशी यायचं, हा जो फोटो असेल सिम्पली लेफ्टला किंवा राईटला न्यायचा आहे आणि इथून बघू शकाल की अशिवाय इथून ॲनिमेशन येऊन जाईल। सिम्पली फोटो आपल्याला आहे ना ह्या पहिल्या कीला आहे ना आपण हे तो लेफ्टला नेला असेल तर सिम्पली दुसरा जो फोटो असेल त्याला राईटला न्यायचा, ठीक आहे। अशिवाय इथून सर्व फोटोला की देऊन घ्यायच्यात। की दिल्यानंतर सिम्पली पहिल्यांदा द्यायचं अशिवाय, ठीक आहे। आणि इथून तुम्हाला ओव्हरलेचं ऑप्शन असेल त्यावरती क्लिक करायचं आणि ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून आपण तुम्हाला आहे ना एक बॉर्डर देईल ब्लॅक कलरची असेल, इथून अशिवाय असेल ती ॲड करायची आणि ह्याची जिल्ह्यानंतर शेवटपर्यंत न्यायची, ठीक आहे। अशिवाय कराय नेल्यानंतर शेवटपर्यंत सिम्पली पहिल्यांदा द्यायचं आहे आणि पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे। इथे तुम्हाला आपण आहे ना 7 PNG दिले असतील, ठीक आहे। ते तुम्हाला इथून ॲड करायच्यात। तर पहिलं PNG आपल्याला आहे ना म्हणजे पहिलं PNG इमोजी PNG असेल, त्याच्यानंतर लिरिक्स PNG होऊन जातील। तर इथून आपण हे पहिलं PNG इथून ॲड केल्यानंतर पुन्हा रिप्लेसमध्ये जाऊन तेच PNG इथून ॲड केल्यानंतर हे अशा प्रकारे म्हणजे स्क्रीनवर बसून जाईल। तर ठीक आहे, हे पण आपल्या इथून बसून घेऊया म्हणजे परफेक्टमध्ये, ठीक आहे। अशा प्रकारे, ठीक आहे। तर इथून डायरेक्ट आपण रिप्लेसमध्ये जाऊन ती बॉर्डर ॲड करूया म्हणजे परफेक्ट बसून जाईल, ठीक आहे। जी आपली बॉर्डर आहे बॅकग्राऊंडची ब्लॅक कलरची ती पण इथून परफेक्ट बसलेली आहे। तर हे सर्व झाल्यानंतर हे जे आपलं पहिलं PNG असेल त्यावरती क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला 3 नंबरला किंवा 4 नंबर एक ॲनिमेशनचं ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करू इनमध्ये यायचं आहे।
यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल फेड इनचा इथून सिलेक्ट करायचं अशा वेळी यामध्येच असेल तर सिम्पली आपण इथून सिलेक्ट करून घेऊया आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आता इथून पुढचे जे PNG असतील ते तुम्हाला कसे ॲड करायचे ते तुम्हाला एकदा सांगतो. तर सिम्पली हेच PNGवरती क्लिक केल्यानंतर डुप्लिकेटचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. फोटो डुप्लिकेट PNG होऊन जाईल. हे PNGची लेंथ जेवढा आपला दुसरा फोटो असेल तेवढीच ठेवायची आणि रिप्लेसवरती क्लिक करून दुसरं PNGतून ॲड करायचं. लिरिक्स PNG असेल तर ठीक आहे, जिथं आपण हे PNGतून ॲड करूया. अशा प्रकारे तुम्हाला आहे ना हे जे PNG असतील शेवटच्या बीटमार्कपर्यंत तुम्हाला ॲड करत जायचं आहे. तर मी काय करतो सर्व PNG आणि फोटो इथून ॲड करून घेतो, तुम्ही पण घ्या. इथून बघू शकाल की सर्व फोटो आणि PNG इथून आपण ॲड करून घेतल्यानंतर सिम्पली आपल्याला आता काय करायचं, हा जो आपला पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर ॲनिमेशन्स ऑप्शन आहे खाली 3 नंबरला, त्यावरती क्लिक करू इंच ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल रेट्रो फेड इंटूचा. अशा इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सिम्पली हे जे आपलं दुसरं ट्रान्झॅक्शन आहे ते द्यायचं आहे. ट्रेंडिंगमध्येच एक तुम्हाला इथून इफेक्ट मिळून जाईल, तो इथून सिलेक्ट करायचा आहे. तर यामध्ये आल्यानंतर खाली थोडं इथे स्क्रोल केल्यानंतर नाहीतरी डायरेक्ट इथून तुम्हाला सर्च केला तरी हा जो फीड आहे तो मिळून जाईल. सिम्पली इथून हा जो फीड आहे तो सिलेक्ट करायचा, नाही तर इथून सर्चसुद्धा करू शकता. नावं सर्व इफेक्टचे आपण वरती दिलेले आहेत. तर हा जो फीड आहे तो सिलेक्ट करायचा अशा प्रकारे आणि ह्याची जी खालची लेंथ असे संपूर्ण लिहून आणि तुम्हाला ना अप्लाय टू ऑलचं ऑप्शन आहे, सिम्पली त्यावरती क्लिक करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो आपला पहिले ट्रान्झॅक्शन असेल त्यावरती क्लिक करायचं आहे आणि येथे तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल ना व्हाईट फ्लॅशचा जो फीड आहे तो सिलेक्ट करायची. खालची लेंथ असेल 0.5 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. इथून हे सर्व इफेक्ट ॲड केल्यानंतर आता सिम्पली आपल्या पहिल्यांदा यायचं आहे आणि तुम्हाला इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करू. सिम्पली तुम्हाला ना तुम्हाला लाईट इफेक्टच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे अशा प्रकारे. लाईट इफेक्टच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर यामध्ये तुम्हाला इथून इफेक्ट मिळून जाईल, तो इथून सिलेक्ट करायचा आहे. तर इथे तुम्ही बघू शकाल की आपला जो पिंक ब्लिंक्स हा जो फीड आहे तो इथून मिळून गेलेला आहे. सिम्पली इथून सिलेक्ट करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि ह्या जे पिक्चर लेंथ आहे पहिल्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचं. इंटेन्सिटी आपल्या इथे 30 ठेवायची अशा प्रकारे, ठीक आहे. आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तिथे आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो पण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुमचा जो व्हिडिओ आहे तो एक्सपोर्ट होऊन जाईल.